तांडव करू नकोस. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, वाघमारे मला नाही, मी त्यांना घेऊन बाहेर गेलो होतो. अरे पण कशाला? काय संबंध आहे तुझा? हे बघ सत्य, ही तर काही तुला नवरा मानत नाही ना, मग ही तुझ्यासोबत गेलीच कशी काय? तुम्ही दोघं जण रात्री अपरात्री एकत्र बाहेर राहिलात, ह्याचा अर्थ जगाने वेगळा काढला तर काय होईल ठावाय का तुम्हाला? मम्मी, नवरा बायको जर एकत्र बाहेर राहिले तर जगाचा विचार करायची काय गरज आहे? आणि कोण विचारायला येणार आहे तेव्हा? आणि कुणाला विचारायला यायचं असेल ना तर माझ्या समोर येऊ दे, मग मी बघतो कुणाची हिंमत आहे ते. तू माझ्या सत्याचा डोसका बदल करून ठेवलेस बघ. तू माझ्या सत्याच्या आयुष्यात नव्हती ना, तेव्हा समजा मीच चाललं होतं. तू परत आलीस आणि म्हणून माझ्या शब्दाला मी किंमत दिलं झालं यो. अगं असं काही नाही आहे मम्मी. असं काय सत्या? म्हणून तर ह्याची बाजू घेऊन मला सुनावतो नेहमी तू. हिचा का नाही छुपा डाव आहे खरं तर, आणि हे तुमच्या कोणाच्या लक्षात नाही आला, पण माझ्या लक्षात आलाय. तिला तुला आपल्या खानदानाला बदनाम करायचंय. ही ब्याज आपल्या सामन्यांना एक दिवस गाडून मग शांत बसणार आहे बघ. कुठल्या मुहूर्तावर ही जी आपल्याशी गाठ पडली काय ठावं? स्वतःचा संसार तर काय नीट करता आला नाही ना, तर माझ्या संसाराचा सत्यानाश करून ठेवलाय समजा हिने. मंजू पास झालं नाही. ऐकून घेतो. कुठे गेली होतीस तू एवढ्या रात्री? सत्यचित्रांसोबत बाहेर फिरायला जायची काय गरज होती? काय संमत आहे तुमचा? कोण लागतेस तू त्यांची? तुमच्यात काहीच नातं नाही तूच म्हटली होतीस ना, मग एवढ्या रात्री यांच्यासोबत कुठल्या नात्याने फिरायला गेली होतीस? तुझ्या या अशा वागण्याने लोक माझ्या तोंडात शेण घालतील. गेल्या 3 वर्षात तू यांच्याकडे फिरकूनही पाहिलं नाहीस, यांच्याशी बोलणे टाकलंस. लोकांसाठी आणि तुझ्यासाठी हे नातं संपलंय हे जग जाहीर असताना तू का फिरायला गेलीस त्यांच्यासोबत? आई, आपण नंतर बोलू. नंतर नाही मंजू, आत्ताच बोल. काय संबंध आहे तुमचा? हे बघ आई, हे बघ, जे काय असेल ते मला स्पष्टपणे सांग मंजू. कोण लागतं ते तुझे? हा, काय नातं आहे तुमचं? नाही, नवरा बायको तर तुम्ही नाहीच आहात. तू यांना सोड चिठ्ठी देऊन कवाच मोकळी झालीस ना, मग अशा परपुरुषासोबत बाहेर फिरायला जाताना तुला काहीच कसं नाही वाटलं ग? आई अहो, हाच प्रश्न मी तुम्हाला विचारते सत्यचित्र. कोण लागते तुमची? काय नातं आहे तुमचं? ही 3 वर्ष तुमच्याशी बोलत नव्हती आणि त्या 3 वर्षात तुम्ही एकदा सुद्धा तिची समजूत काढायला गेला नाहीत. लग्न करताना 7 पावलं चाललात तर तुम्ही सुद्धा वचनं घेतली होतीत ना, मग माझ्या मंजूची साथ अर्धवट का सोडली तुम्ही? आई तू सत्याला दोष देऊ नकोस. साथ त्याने सोडली नव्हती, मी सोडली होती साथ. साथ सुटली हे खरं आहे ना? मग ती त्यांनी सोडली असू देत किंवा तू. साथ सुटली, सोडचिठ्ठी घेतली, नातं तुटलं, म्हणजे आता तुमच्यात काहीच नातं नाही, बरोबर ना? खरं आहे ना, तुमच्यात आता काहीच नातं नाहीये. हे बघ मंजू, जे असेल ते खरं खरं बोल, कारण इथं सगळे दोष प्रत्यारोप तुझ्यावरच होणार आहेत. बोल, काय नातं आहे तुमच्यात? तू कुठल्या नात्याने यांच्यासोबत फिरायला गेली होतीस? नवरा बायकोच्या नात्याने, नवरा बायकोच्या नात्याने, नवरा बायकोच्या नात्याने, नवरा बायकोच्या नात्याने. अजूनही आमच्या नवरा बायकोचं नातं आहे. बोला चिरंजीव. डॅडी साहेब, एक हेल्प हवी आहे. हेल्प? सगळं ठीक आहे ना तिकडे? खरं तर सगळं काही ठीकठाक नाही आहे.
पण आता सगळं ठीकठाक करायची वेळ आलेली आहे, म्हणून तुमची एक छोटीशी हेल्प हवी आहे. छोटीशी हेल्प बोल, कसली हेल्प? तुमचे काही महत्वाचे कॉन्टॅक्ट हवे. महत्वाचे कॉन्टॅक्ट? मला कळलं नाही. डॅडी साहेब, तुमची इच्छा आहे ना सत्या ह्या जगातून कायमचं निघून जावं? ते सध्या सुटका नुसती माझी इच्छा नाहीये, स्वप्न आहे. त्याच्या बोटावर चंदनाचा हार बघायचा आहे मला. तुमचं स्वप्न आता पूर्ण करण्याच्या तयारीला लागायचं आहे, म्हणून मला तुमची एक छोटीशी हेल्प हवी आहे डॅडी. ठीक आहे, प्लॅन काय तुझा? डॅडी साहेब, सगळ्यात पहिले तर वा चिरंजीव, बापापेक्षाही पुढे गेलात. तिला 1.25. थँक्यू डॅडी साहेब. चला आता लवकर कामाला लागायला हवं. तुम्ही फक्त मला ते कॉन्टॅक्ट सेंड करा आणि काय जे कामाचं अपडेट असेल ना मी ते मला कळवतो. ओके, बाय. सत्या सत्या सत्या, लवकरच तुझा गेम ओव्हर होणार. सत्याची सुर्वे उर्फ साताऱ्याचा वाघ उर्फ साताऱ्याचा सत्या दादा लवकरच ढगात जाणार. सत्या माझा नवरा आहे. होय, मी सोड चिठ्ठी दिली होती त्याला. माझा गैरसमज झाला होता त्याच्याबद्दल, पण आता ते गैरसमजाचं सावट दूर झाले आई. हेच ऐकायचं होतं ना तुम्हाला? आता परत एकदा ऐका. हे माझ्या सत्याच्या नावाचं मंगळसूत्र आहे. आणि या मंगळसूत्राला साक्षी म्हणून सांगते, सत्या माझा नवरा आहे आणि मी त्याची बायको. आमच्यातला दुरावा आम्ही कायमचा मिटवला. झालं गेलं सगळं विसरून आम्ही पुन्हा एकत्र आलो. आता आम्हाला कुणीच वेगळं करू शकत नाही. मंजू, हाऊ डेअर यू? हा, तुझी हिंमत कशी झाली? सत्याचं नावाचं मंगळसूत्र घालते. मंजू, तू सत्याची नाही, माझी आहे, फक्त माझी. मंजू आर्यनची आहे, सत्याची नाही. आणि लवकरच तुला माझ्या नावाचं मंगळसूत्र घालायचं आहे. Am I clear? आर्यन, कंट्रोल कंट्रोल. आर्यन, ब्रीथ. ठीक आहे, हरकत नाही. मला जे हवंय ना ते होऊनच राहणार. बरं झालं त्या सत्याच्या आईला चक्कर येऊन पडली ती. नाहीतर सत्या आणि मंजूचं नातं मंजूने ऍक्सेप्ट केलंय म्हणून पूर्ण घराने एन्जॉय केलं असतं.
बरं झाली सत्याची म्हातारी सांडली. आता त्याचा आनंद जास्त वेळ टिकणार नाही. हेच अपेक्षित होतं मला. कौतुक काय रे महिला प्रदेश अध्यक्ष. इथं तुला घरच्या भानगडी सॉल्व्ह करता येत नाही आणि तुला खासदार होऊन दिल्लीला जायचंय. तर काय डॅडी साहेब, इथे सगळं माझ्या मनानुसार होतंय. आय मीन मला जसं अपेक्षित होतं तेच होतंय. मी माझं काम केलंय. आता तुम्ही तुमचं काम करा प्लीज. हा ठीक आहे करतो. ओके, थँक्यू डॅडी साहेब. का वागलीस अशी? का चितवलंस मला? काय गरज होती हे सगळं करायची आई? मुद्दाम केलंस ना? मी सत्यावरचं प्रेम व्यक्त करावं म्हणून केलंस ना? हे तुम्हाला नाही, स्वतःला विचार. मी तुला चिथवलं म्हणून तू शेवटी मान्य तरी केलंस. आज जे घडलं ना ते चांगलंच घडलंय. शेवटी तू मान्य केलंसच की सत्यजितराव तुझेच आहेत. होय, माझाच आहे सत्य. पण हे मान्य करताना काय घडलं बघितलंस ना? मम्मी साहेबांना चक्कर आली. त्यांना नाही आवडलं हे सगळं. आता परत माझ्यामुळं माई लेकाच्या ताण वाढणार. मी जबाबदार आहे सगळ्यांना. दिदे, सगळ्यात पहिले तर झालेल्या सगळ्या गोष्टींचा दोष स्वतःवर घेणं थांबव. अगं आता तुमच्या संसाराचा विचार कर. आणि मम्मी साहेबांचं काय ग? त्या उभ्या आयुष्यात तुमचं नातं कधी स्वीकारणार नाहीत. आणि आज पण जे चक्कर बिक्कर आली ना त्यांना, ते तर सगळं मुद्दामच केल्यासारखं वाटतंय मला. एक नंबर सॉरी. डॉक्टर, नेमकं झालंय काय? म्हणजे काही काळजी करण्यासारखं नाही ना? काही नाही, ह्यांचा थोडासा बीपी शूट झालाय. यांनी थोडासा मानसिक ताण घेतल्यासारखं वाटतंय. यांनी जर लवकरात लवकर बरं व्हावं असं वाटत असेल तर ह्यांच्या मनावर मानसिक ताण काही येणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. ठीक आहे डॉक्टर. जय द्या. चला येऊ. जय द्या. सोडून ये डॉक्टरांना. हा. सत्य, नको काळजी करू. ठीक होतील मम्मी साहेब लवकरच. वाघमारे थांबा. तुम्ही मम्मीच्या जवळ येऊ नका प्लीज. डॉक्टरांनी काय सांगितलं ऐकलं ना तुम्ही? अहो, स्ट्रेस घेतलाय तिनं आणि तुम्हाला तिनं जवळ बघितलं ना तर तिला अजून त्रास होईल. वाघमारे, तुम्ही प्लीज चुकीचं समजू नका. पण मम्मीने तुम्हाला जवळ बघितलं ना तर ती परत चिडेल तुमच्यावर आणि ते बी आवडणार नाही मला. म्हणून रिक्वेस्ट करतो तुम्हाला. अननोन नंबर. हॅलो, एक मिनिट. एकच मिनिट. हा. हॅलो, महिला प्रदेशाध्यक्ष मायाताई सुर्वेंचा नंबर आहे का? होय, मी त्यांचा मुलगाच बोलतोय. आपण कोण? ऍक्च्युली मायाताईंना एक निरोप द्यायचा होता. पक्षप्रमुखांनी तातडीची मीटिंग बोलावली उद्या, ज्यासाठी मायाताईंना दिल्लीला निघावं लागेल. दिल्लीला? खूप महत्वाची मीटिंग आहे का? नाही काय, मम्मी साहेबांची तब्येत अचानक बिघडली हो.
त्यामुळे ते येऊ शकणार नाही. अरे बापरे, नाही काही हरकत नाही आणि त्यांना सांगा काळजी घ्यायला. पण कसं आहे, पक्षातर्फे त्यांची उपस्थिती फार फार गरजेची होती. साहेबांनी स्वतः सांगितलंय की साताऱ्याचं नेतृत्व करणारं त्यांना तिथे कोणतरी हवं. जर खूपच महत्वाची मीटिंग असेल तर तिच्या जागी मी आलो तर चालेल का? एक काम करतो, मी साहेबांशी बोलून तुम्हाला कळवतो. हां हॅलो हां बोल. साहेब बोलले काही हरकत नाही, तुम्ही येऊ शकता. बरं ठीक आहे, येतो मी. बाकीचे डिटेल्स मी तुम्हाला कळवतो. चालेल, धन्यवाद. सत्या, तू दिल्लीला जाणार आहेस? होय, आता मम्मीची तब्येत बरी नाही आहे आणि पक्षानं अर्जंट मीटिंग ठेवली. मग तिच्याऐवजी मलाच जावं लागेल. पक्षाची मीटिंग ठेवली अशी अचानक? म्हणजे ना कुठल्या निवडणुका आहेत ना कसलं अधिवेशन, तरी माहित नाही, कसली तरी महत्वाची चर्चा होणार असेल. हे बघ सत्या, मला काहीतरी गडबड वाटते. मम्मी साहेबांऐवजी तुला याची परवानगी अचानक दिली त्यांनी. मला जरा वेगळी शंका येते. तू नको जाऊस. उगाच कुणाचा तरी प्लॅन असेल, रिस्क नको घेऊया आपण. भागणारे अहो, एवढा विचार नका करू. हे बघा, आता पक्षानं बोलवलंय म्हणल्यावर जावंच लागेल आणि जे काय होईल ना ते चांगल्यासाठीच होईल. तुला काय माहित चांगल्यासाठी होणार आहे? वाघमारे अहो, मी आहे ना. तुम्ही नका एवढी काळजी करू. मी काय सुद्धा चुकीचं होऊ देणार नाही. हा, वाघमारे, फक्त म्हणायलाच तुम्ही 3 वर्ष लांब होता माझ्यापासून. पण तुमच्या या आठवणी, तुमच्या या आठवणींना मला कधीच जाणवू दिला नाही की तुम्ही माझ्या जवळ नाही. तुम्ही सतत माझ्या सोबत, माझ्या आजूबाजूलाच आहे असं वाटायचं मला. वाघमारे, तुम्ही सोडून गेल्यानंतर दिवसभराचं काम उरकून जेव्हा मी घरात यायचो, तेव्हा या खोलीतला एकांत खायला उठायचं मला. फक्त तेव्हा ना मी तुमच्या या कानातल्या झुमक्यांशी बोलायचं. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला का नाही ते माहित नाही, पण मी नको म्हणत असताना सुद्धा हे कानातलं घेऊन आला होतास तू माझ्यासाठी.
सगळं किती काळजीपूर्वक जपून ठेवलेस रे. आणि मी मात्र तुझ्यावर विश्वास दाखवत तुझ्याशी नातं तोडून निघून गेले. मला माफ कर. सॉरी सत्य. हो आता कितीदा सॉरी म्हणणार आहे वाघमारे. आणि तुम्हाला काय म्हणायचंय? मी फक्त एकटाच तुमच्या आठवणीत झुरत होतो. मला माहिती आहे वाघमारे, तुम्ही बी ना प्रत्येक दिवस माझ्या आठवणीत फक्त कापलाय, जगला नाही. वाघमारे, ह्यो रुमाल आठवतोय तुम्हाला? एकदा बघा आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो आणि मला सारखे शिंका येत होत्या, तेव्हा तुम्ही दिला होता मला. मी अजून झोपून ठेवला. आणि ही बघा, ही तुमची छोटीशी क्लिप तुम्ही गेल्यानंतर ना ड्रॉवर मध्ये सापडली होती मला. आणि हे बघा, हे गुलाबाचं फुल, हे आठवतंय तुम्हाला? ते फुलांचं मार्केट, दुपारची वेळ आठवतंय तुम्हाला? आठवते. त्या दुकानातनं बाहेर पडताना मीच दिला होता तुला. तेच तेच गुलाब आहे. म्हणजे आता सुकलंय ते, पण त्याच्यातलं प्रेम, त्याच्यातलं ओलावा, त्याचा सुगंध मी माझ्या मनात साठवून ठेवला अजून. वाघमारे, तुम्हाला आठवतं आपण एकदा सिनेमाला गेलो होतो बघा, आणि तिथं काय घडलं होतं आठवतंय का तुम्हाला? आठवते. अख्ख्या थिएटरमध्ये तू आणि मी दोघच होतो. आणि इंटरव्हल झाल्यानंतर सिनेमा संपेपर्यंत झोपला होतास तू. सिनेमाच्या बॅकग्राऊंडला तुझ्या घोरण्याचा आवाज येत होता. तो डोअर कीपर पण किती हसत होता. आणि आठवते, आपल्या दोघांचं पण एकमेकांवर प्रेम असून सुद्धा पहिला घटस्फोट होईपर्यंत आपण एकमेकांना सांगितलं नव्हतं. कसं होतं ना आपण? आणि वाघमारे, दुसऱ्यांदा जेव्हा आपण लग्न करायचा विचार केला तेव्हा पण आपल्याला किती संकटांना सामोरं जावं लागलं होतं. होय की. त्या गुंडांचे 2 हात करून मला सोडून आणलं होतंस. तो क्षण हात जरी आठवला तर असं वाटतं की परवाचीच गोष्ट आहे. अहो, तुम्हाला सोडवून आणलं म्हणून आपलं दुसऱ्यांदा ठरलेलं लग्न विघ्न येऊन पण निर्विघ्नपणे पार पडलं. वाटलं नव्हतं आपण पुन्हा एकमेकांचे होऊ. आपली गाठ पुन्हा बांधली जाईल. पण नियतीच्या मनात होतं तेच झालं. म्हणजे बघा ना, एवढं सगळं होऊन तुम्ही पुन्हा एकदा मला सोडून गेला, पण परत पण आला. वाघमारे, आपलं दुरावलेलं नातं पुन्हा एकदा जवळ आलं. आपल्यातलं अंतर मिटलं, पण पुन्हा एकत्र आलो.